नमस्कार, माझ्या केक विथ द ट्री ब्लॉग या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार, माझ्या केक विथ द ट्री ब्लॉग या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज लोणंद नगरातून दिंडी पुन्हा तरडगावकडे निघालेली आहे आणि आज दिंडीचं उभं रिंगण हे चांदोबाचे लिंब या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी मी आता निघालेलो आहे आणि आता दिंडी पुढे गेलेली आहे आणि ही दिंडी क्रमांक 180 ज्ञानेश्वर महाराजांची माऊली. 180 ना तुमची? 83. ओके, 181, 184, 185. हां, तर या सर्व दिंड्या आता निघालेल्या आहेत. आता तुम्ही रिंगणला जाणार ना? उभे रिंगणला चांदोबाचं लिंब तुम्हाला नाही, पण आता भेटणार का आपल्याला? आम्हाला भेटेल. तुम्हाला लवकर चालले तर हां, आम्हाला नाही भेटणार. तुम्हाला नाही भेटणार ना? हां, आमचा फोटो आले पाहिजे. तुमचं येणार की? राहणार पण पाठीमागच राहणार. हां जात आहेत आम्हाला. हां, चालेल. नंबरामध्ये आता मी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीकडे निघालेलो आहे आणि त्या ठिकाणी उभं रिंगण हे होणार आहे आणि जर मिळालं तर ठीक, नाही तर त्या तिथे आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर मी येताना स्वच्छता करीन, थोडंसं पालखीबरोबर राहीन, लोकांच्या दिंडींच्या बरोबर राहीन आणि परत येईन. चला तर मग जाऊया. रथामागे दिंडी क्रमांक 175, 174 अशा या दिंड्या निघालेल्या आहेत. म्हणजे अजून मला 174 दिंड्या पुढे जायचं आहे. आता दिंडी क्रमांक 44 आणि 45 अशा 44 नंबरच्या दिंडीच्या पाठीमागं मी आलेलो आहे. आता ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आणखी 44 दिंड्या पुढे आहे आणि थोड्या वेळेत मी त्या ठिकाणी पोहोचेल. मोठा असा जनसमुदाय. दिंडी क्रमांक 25 इथपर्यंत मी आलेलो आहे आणि आता फक्त 25 दिंड्या राहिल्या आहेत. 25 दिंड्या संपल्या की मला माऊलींचा रथ सापडेल. दिंडी क्रमांक 2 आणि पुढं आपल्याला रथ हा दिसत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलीचा रथ आता आपण अगदी जवळ आलेला आहे आणि तिथून थोड्या पुढं चांदोबाच्या लिंब या ठिकाणी पहिलं रिंगण या वारीतलं उभं रिंगण हे होणार आहे.
माऊलीच्या दर्शनासाठी अशा पद्धतीची गर्दी असते आणि या गर्दीत बघा माणसं शेंगरा सुद्धा न घाबरता माऊलीच्या दर्शनासाठी पुढे जात असतात. चला अखेर मला माने सर भेटलेत आणि हे आमचे विद्यार्थी हे बघा. चला 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 ए धरून ठेवा व्यवस्थित करा. ए पोरीनो व्यवस्थित साखळी करा. हा चला व्यवस्थित साखळी करा. चेंगरा चिंगरीला जाऊ नका पुढं. हा काळजी घ्या, स्वतःची पण घ्या, लोकांना पण जास्त हे करू नका. चला संपले ना आपल्या इकडे पण होते ना. ओके हा ही राहिली होती. चला चला आमचे सर्व विद्यार्थी हे आमचे विद्यार्थी संपूर्ण साखळी चला चला हे मला पण ढकलते बा माऊलीचा रथ. हे आमचे मित्र आणि विद्यार्थी नलगे सर. हे आमचे विद्यार्थी सर्व. व्यवस्थित करा. तब्येत चांगली का? तब्येत चांगली का? तब्येत म्हणता का टोपी चांगली का? हे काय तुम्हालाच घेतोय. रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी. चला पुढं रामकृष्ण हरी. चला माऊली पुढे चला. चला रामकृष्ण हरी. माऊली इकडे बघा. इकडे बघ इकडे बघा. रामकृष्ण हरी. ड्रोन उडतायत वर. धरून गोड बोले बघ.
चला चला माऊली. एक काम अशा प्रकारे रिंगण संपलेलं आहे आणि आता आम्ही परत मागे निघालेलो आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी इथं साखळी केली आणि पालखीची सेवा करण्याचा प्रयत्न केला. उभं रिंगण बघितलं. पाऊस चालू आहे आणि पावसात आम्ही आता उभं रिंगण बघून चांदोबाचं लिंब या ठिकाणचं उभं रिंगण बघून आता आमचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आता परत निघालेले आहेत. दिंड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि त्यांच्या मधून चाललेलं आहे. माणसं बघा कशी आपले रेनकोट घातलेले आहेत. आणि बघा या मुलांचा जल्लोष पावसातही आहे. बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. आमचे बोलचे मेंबर आमचे सगळे मित्र लोणंदकर आम्हाला वारी दरम्यान भेटलेले आहेत. त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. धन्यवाद. बोला माऊली. चला चला ओके धन्यवाद. हे बघा पाऊस पडतो आहे आणि लोक फुगड्या खेळत आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल माऊलीची वारी आणि आमचे विद्यार्थी बघा.
आणि या ठिकाणी आनंद साजरा होतो आहे माऊलीचा पालखीचा. जय हरी माऊली. बोला पुंडलिकावरती चला. चला चला. माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम. हा सगळ्यात मोठा जुगाड आहे. आपण भारतीय लोक जुगाड करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. बोला जय श्री हरी. पांडुरंग. हे बघा, अरे हां, हे बघा, हे आमचे संचालक माननीय डॉक्टर प्रोफेसर नंदकुमार माने सर हे विद्यार्थ्यांबरोबर आमच्या सगळ्यांच्या बरोबर आलेत आणि आता बघा पावसामध्ये ते थांबलेले आहेत. सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. डॉक्टर हंगिरगे सर, प्राध्यापक नलगे सर, स्मितेश नलगे आणि हे आमचे विद्यार्थी आणि पुन्हा माने सर आणि हे सर्व विद्यार्थी.
पंडितनाथ महाराज की जय, महाराज की जय, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. माने सरांचा माने सरांचा We want success. We want success. We want success. Not me. But you. But you. ए अंगारा लावा महाराज आम्ही कुठे जा महाराज कुठला आहे महाराज कुठला आहे ए महाराज पळाला रे महाराज गेला सरांना बघून बोंधू महाराज ए महाराज असं असते वय त्यांनी सांगितलं हा? 4 जण पुढे गेले 4 जण पुढे गेले काय झालं बस चुकेल बस बोललो मी. आणि 3 जण थांबा मला काहीतरी दिसतंय. काय नाही पाणी दिसतंय पाणी. चला बाळांनो अंधश्रद्धेला बळी पडू नका आपण NSS चे विद्यार्थी आहोत माहिती खोटी कधी सांगितलं तेच आम्ही यातून दर्शवत होतो. हा धन्यवाद त्याचा मॅसेज चांगला केला पाहिजे. आता आम्ही पुन्हा लोणंद कॉलेजमध्ये आलेलो आहे. आज लोणंद कॉलेज ते चांदोबाचा लिंब आणि तेथील उभं रिंगण हे आम्ही केलं आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आज वारी घडलेली आहे आणि पाऊससुद्धा खूप झालेला आहे. वरुण राजाने आमच्यावर चांगलीच मेहरबानी केलेली आहे आणि आमच्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे संचालक डॉक्टर माने सर यांना मी सांगतो की त्यांनी आता समारोपाचे 2 शब्द सांगावे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर NB माने, संचालक राष्ट्रीय सेवा योजना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा. दिनांक 6, 7 आणि 8 या 3 दिवसामध्ये आमच्या 3 महाविद्यालयांच्या वतीने DG कॉलेज सातारा, शिवाजी कॉलेज सातारा आणि YC कॉलेज सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ही निर्मल वारी स्वच्छ वारीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. गेल्या 3 दिवसामध्ये मुलांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आणि 3ऱ्या दिवशी चांदोबाचं लिंब या ठिकाणी उभे रिंगण झालं आणि त्या उभे रिंगणमध्ये मुलांनी पावसाचा आस्वाद घेतला आणि ह्या अशा पावसामध्ये देखील मुलांनी त्या पावसाची तमा न बाळगता ते उभे रिंगण पार पाडण्याचा प्रयत्न केला. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धनलगे सर तुम्हाला काय बोलायचं आहे? रामकृष्ण हरी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा यांच्या वतीनं ही निरासनान हे चांदोबाचा लिंब उभी रिंगण इथपर्यंतची वारी संपन्न झालेली आहे. सर्व स्वयंसेवकांनी भरपूर सुंदर अशा पद्धतीनं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आणखीन कोण बोलणार आहे का मुलांपैकी? बोला गुरु. तरी सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांना नाही, सर्व स्वयंसेवकांनी NSSच्या सरांना व्यवस्थित म्हणजे सरांनी दिलेल्या आदेशाचे व्यवस्थित पालन केले आणि सरांच्यामुळे आम्हाला म्हणजे माऊलींची सेवा करण्याची भाग्य मिळेल. त्यामुळे मी सरांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीची कमतरता असं कमतरता न बाळगता किंवा कोणत्याही गोष्टीचं असं आडा वगैरे न आणता आम्हाला साथ दिली आणि सरांच्या या उपक्रमात स्वतःचे 100% दिले. त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांचे
पण आभार मानतो. आणि कर्मवीर विद्यापीठाने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, म्हणजे आम्हाला स्वतःला घडवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी मी विद्यापीठाचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणखीन कोणाला बोलायचं? निखिल काय बोलतो का? हा आमचा विद्यार्थी लांबून आलेला आहे, कोल्हापूर या ठिकाणाहून हा विद्यार्थी आला. रायगडच्या कॅम्पमध्ये सुद्धा होता, त्यांनी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे रायगडच्या कॅम्पमध्ये सुद्धा. आणि हे बघा, हे आमचे सर्व विद्यार्थी. हा आमचा ओंकार, हा या विद्यार्थ्यांनी हा लोणंदचाच असून यांनी सुद्धा खूप या कॅम्पसाठी सहकार्य केलेले आहे. हां, ही ऐश्वर्या, हां, आणि ही पायल. ही कोल्हापूर आणि सांगलीवरनं या विद्यार्थ्यांनी आलेले आहेत. हे आमच्या YC कॉलेजच्या विद्यार्थिनी संपूर्ण या YC कॉलेजच्या नाव सांग. दीपक दिवटे. दीपक दिवटे. हां, तिचं नाव मला कळलं आहे, गायत्री. मधुसर. कोणाला बोलायचं? बोला. कसं काय वाटलं? मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आणि सगळ्यांनी एवढा पाऊस पडत असतानाही खूप सुंदर काम केला आणि एक एनर्जी येत होती, माहित नाही कुठली एनर्जी, पण एवढा पाऊस पडत असताना पण माऊलीची एनर्जी आहे. माऊलीची माहित नाही कसं, माऊली ज्ञानेश्वर माऊली. हा, जगात भारी माऊलीची वारी. बघा नारगे सर म्हणले माऊलीच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी करतात. लाखो लोक, म्हणजे कमीत कमी 10 लाख लोक जातील या वारीला पंढरपूरपर्यंत. आणि फक्त माऊली माऊली म्हणत, कारण त्या श्रद्धेमध्ये फार मोठं स्थान आहे. ठीक आहे, तुम्ही बोला. त्या बघा, हे हसतायत, तोंड लपवत आहेत, कळू देत नका लोकांना. हे शेवटपर्यंत सगळे राहिलेले आमचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि पुन्हा माने सर, ह्या सगळ्यांचे मी आता आभार मानतो आणि माझ्या व्हिडिओला एंड करतो. चला, एंड करताना बोला, कुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज की जय. चला, ओके. आता व्हिडिओ लाईन करत आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय. कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा. यांना बघा, यांना बघा, यांना बघा.